श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला कट्टा अतिशय वेगळ्या विषयावरती असणार आहे. तो विषय आहे उद्योजकतेचा. होय, उद्योजकतेचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि तो वर्षानुवर्ष संपन्न होत जातो आहे. मात्र हा वारसा, मी आता जो शब्द वापरतोय वारसा, हा कशाशी संबंधित आहे तर तो आहे एका घरातनं एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाणारा उद्योग. ऍक्च्युली उद्योग म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतं एक वेगळं जग, जे सर्वसामान्यांना त्यातल्या खाचा खळगा माहीत असतीलच असं नाही. मात्र या काचा खळगा त्या त्या उद्योजकाच्या प्रवासातून आपल्यासमोर येत असतात. आणि हा प्रवास मांडणारे आमचे मित्र आणि ज्येष्ठ लेखक, पत्रकार दत्ता जोशी यांना आज मी त्याच विषयावरती बोलतं करतोय. दत्ताजी, तुमचं कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद संतोषजी. मित्रांनो, निमित्त हे आहे की नुकतंच दत्ता जोशी यांनी मुव्हिंग एस्पिरेशन्स हे त्यांचं पुस्तक, त्याचा दुसरा भाग आता प्रकाशित झाला आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्याच्यात खूप मोठ्या उद्योजकांच्या, मोठ्या याचा अर्थ तुमच्या आमच्यातल्याच, मात्र ज्यांनी आपल्या उद्योगामध्ये एक मोठी उंची गाठलेली आहे अशा उद्योजकीय घरांचा, त्यांच्यातल्या दोन पिढ्यांमध्ये उद्योग जेव्हा इकडनं दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतो तेव्हा त्याचा जो प्रवास आहे दोन्ही पिढ्यांमधला, तो त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रभावीपणे उलगडून दाखवलेला आहे. दत्ता जोशींचा वेगळा परिचय करून द्यायची तशी गरज नाही, तरीही ज्यांना माहीत नाही त्यांना मी फक्त सांगतो की 15 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर लेखनाला स्वतःला झोकून दिलं आणि त्यातून आतापर्यंत जवळपास 42 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. महाराष्ट्रात आजवर हजारो उद्योजकांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्यावरती एक प्रेरक असं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि आजचा गायक मी तरी असं पाहिलेलं नाहीये की ज्यांनी इतकं विपुल लेखन केलेलं आहे उद्योजकीय क्षेत्रामध्ये. आणि म्हणूनच दत्ता जोशी हे आम्हा सर्वांसाठी एक वेगळी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर दत्ताजी, सगळ्यात आधी मुव्हिंग एस्पिरेशन्स हा शब्द कसा आला त्याच्याविषयी? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. या प्रश्नाबद्दल तुमचे आभार मानतो. पण त्याच्या आधी या मुलाखतीबद्दलच तुमचे मी आभार मानेन की या उद्योजकीय विषयाला तुम्ही तुमच्या या स्टोरीटेल कट्ट्यावरती स्थान देत आहात. मुव्हिंग एस्पिरेशन्समध्ये दोन वेगळे शब्द आहेत. पहिला शब्द आहे मुव्हिंग आणि दुसरा आहे एस्पिरेशन्स. उद्योजक जेव्हा काही काम उभं करतो, तो उद्योग करायला लागतो, तर त्याच्यासमोर काही वेगवेगळी स्वप्न असतात. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तो झटत असतो आणि मग एक वेळ अशी येते की ती स्वप्न ओलांडून तो आणखी पुढे जातो. कधी तुम्ही लक्षात घ्या की एखादा उद्योग सुरू करताना छोट्या कुठल्या एका प्रेरणेतून तो सुरू होतो, एक उंची गाठतो आणि मग तिथून पुढची उंची त्याला खुणवायला लागते आणि मग असं करता करता तो काही हजार कोटींपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतो. या ज्या दोन प्रोसेस आहेत ना, पहिली प्रोसेस आहे ती मुव्हिंगची आहे. तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो आहे, त्याची स्वप्न पूर्ण करताना पोहोचतो आणि त्याची ही स्वप्न पण कायमस्वरूपी एकच एक नाही आहेत. ही स्वप्न मुव्हिंग आहेत. कालचं स्वप्न आज कायम नाही आहे. कालच्या स्वप्नाची पूर्तता आज जवळपास आल्याच्या नंतर तो त्याच्या पुढचं स्वप्न पाहायला लागतो. उद्या त्याच्या आणखी पुढे तो जायला लागतो. असं करता करता तो एका उंच स्वप्नापर्यंत पोहोचतो, ज्या स्वप्नाचा त्यांनी कधी विचारही स्वप्नात केला नसेल. तर या स्वप्नपूर्तीची ही जी प्रोसेस आहे ही मुव्हिंग आहे, सतत बदलणारी आहे. म्हणून मुव्हिंग एस्पिरेशन्स हा शब्दप्रयोग यात आम्ही वापरलाय. आणि याचं एक क्रेडिट मी आमचे स्नेही आहेत, जे स्वतः उद्योजक आहेत, ज्यांनी शून्यातून निर्मिती केलेली आहे, प्रसाद कोकिळ. जवळजवळ आज त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 125-150 कोटीच्या पुढे सरकलेला आहे. त्यांनी सुचवलेला हा शब्द, मी या विषयाचं खरं क्रेडिट त्यांना देईन. वा. आता शब्दप्रयोगाविषयी तुम्ही सांगितलं, आता हेतूविषयी सांगा. येस. हेतूच्या बद्दल मांडणी मग थोडीशी मी विस्ताराने करेन. मग ही फक्त मुव्हिंग एस्पिरेशन्स पुरती न ठेवता आतापर्यंत एकूणच हा जो काही लेखन प्रवास आहे त्याच्या मागच्या हेतूबद्दल मी सांगेन. आता आपण आज ऑगस्ट 2024 मध्ये ही चर्चा करतोय. अशा प्रकारच्या माझ्या लेखनाची सुरुवात झाली साधारणपणे 2002 मध्ये. तेव्हा मी
सकाळमध्ये नोकरी करत होतो आपण सगळेच सकाळमधले जुने सहकारी. काय असतं की दैनिकाची एक काही आवश्यकता असते, गरज असते प्रत्येक वयोगटातल्या वाचकासाठी काही ना काही द्यायचं. तर त्यात तरुण पिढीसाठी काही द्यायला हवं असा विषय होता. आणि मग करिअर म्हटल्यानंतर स्पर्धा परीक्षा, नोकऱ्या आणि अशा काही गोष्टींमधला विषय समोर येत होता. कल्पना मी एक तेव्हा अशी मांडली की उद्योजकता हा एक फार महत्वाचा करिअरचा पार्ट आणि शून्यातून उभे राहिलेले असंख्य माणसं आपण त्यांचा परिचय करून दिला पाहिजे. ही सुरुवात 2002 मध्ये झेप नावाने मी हे लेखन करायचो. या लेखनाचंच संकलन 2006 मध्ये त्याच नावाने झेप नावाने प्रकाशित झालं. म्हणजे तुमचं पहिलं पुस्तक झेप. त्यात योग खूप छान असा होता की ती सिरीज सकाळमध्ये प्रकाशित झाली होती आणि मी सकाळ सोडल्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर या पुस्तकाच्या प्रकाशनाचा योग आला, तोही या उद्योजकांच्या आग्रहातनं. आणि याचं प्रकाशन माननीय प्रतापराव पवारांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये पार पडलं. त्यांच्या मनाचा पण हा एक मोठेपणा की पुण्यातनं फक्त माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते तेवढा प्रवास करून तिथपर्यंत आले. आणि हे सगळं लेखन चालू असताना पण अनेक मीटिंग्समध्ये पवार सरांनी या लेखनाचं अशा प्रकारच्या सदराचं कौतुक केलेलं होतं. सगळ्या आवृत्त्यांमध्ये असं लेखन यायला पाहिजे असं ते म्हणायचे. आता आजकाल आपण पाहतोय की अनेक ठिकाणी उद्योजकता आणि त्याला प्रोत्साहन देणारे अनेक विषय येत आहेत. पण मी असं म्हणेन की यातलं अगदी सुरुवातीच्या काळातलं जर काम झालेलं असेल तर नक्कीच अनेकांच्या बरोबर मी ते माझं पण क्रेडिट खरं तर असं बोलणं चुकीचं आहे. परंतु काही वेळेला आपल्याबद्दल काही गोष्टी मांडता येणं गरजेचं असतं. अगदी सुरुवातीच्या काळात उद्योजकतेवरती लेखन कोणी सुरू केलेलं ज्या कोणी केलं असेल त्यातला मी एक नक्कीच आहे. मी असं नाही म्हणणार की मी सगळ्यात आधी, कारण ते असा क्लेम स्वतःबद्दल करणं चुकीचं राहील. परंतु अगदी सुरुवातीपासून या प्रकारचं लेखन सुरू केलं ही मूळ प्रेरणा. मधल्या काळामध्ये अशाच काही चांगल्या संधी समोर आल्या लेखनाच्या. आणि लेखन हाच पॅशन आणि प्रोफेशन असं आपण म्हणूयात, या दोन्हीचा माझा भाग आहे. हे करताना एक कल्पना अशी आली होती की झेपचं लेखन प्रामुख्यानं संभाजीनगर आणि परिसरातल्या उद्योजकांवरती झालं होतं. जालन्यातनं अशा प्रकारचं काही उद्योजकांचं एक वलय तिथं आहे असं लक्षात येत होतं. जालन्यातले एकांचे उद्योजक स्नेही जे झेपमध्ये सहभागी होते, सुनीलभाई रायठट्टा त्यांचं नाव, यांची पण स्टोरी खूप वेगळी. त्यांनी शून्यातनं निर्मिती केली आणि जवळजवळ 150 देशांमध्ये ते जालन्यात बसून निर्यात करतात. त्यांच्या पुढाकारातनं अन्य काही जिल्ह्यांमध्ये, जालना जिल्ह्यामधल्या उद्योजकांवरती लिहिण्याचा योग आला. मग दुसरे एक सुनील दास त्यांचं नाव, सुनीलजी गोयल, हे पोलाद नावाचा एक ब्रँड आहे त्याचे निर्माते. त्यांच्याही मनात उद्योजकतेच्या विषयातल्या काही कल्पना. आणि मग ही परंपरा अशी एक एक जिल्हा करत 24 जिल्ह्यांपर्यंत पोहोचली. आणि 24 जिल्ह्यामध्ये शून्यातनं उभी राहिलेली ही काही माणसं आहेत, त्यांच्याबद्दल त्यांचा शोध घेणं, त्यांची संमती मिळवणं, त्यांच्यावरती लेखन करणं आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुणाहीकडनं रुपयाची अपेक्षा न करणं, या पद्धतीने हे लेखन झालं. याच्या मागची सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणा, भावना म्हणा, ही आहे देश विकसित झाला पाहिजे. नोकऱ्या करून देश नाही विकसित होणार. देश विकसित व्हायचा तर उद्योग उभे राहायला लागतील. शेती विकसित झाली पाहिजे. शेती आधारित व्हॅल्यू ॲडिशन्सचे काही मॉड्यूल्स डेव्हलप झाले पाहिजेत. यातनं संपत्ती निर्माण होते आणि संपत्ती निर्माण करणारा देशच मोठा होतो. भारत मोठा होता. जागतिक बाजारपेठेत एकेकाळी भारताचा वाटा 35% होता असं आपण अनेक ठिकाणी वाचतो. आज आपण 2-4% पण आतमध्ये आहोत. 35% तर आपलं ड्यू आहे. तिथपर्यंत पोहोचायचं तर नोकऱ्या करून हे नाही होणार आहे. उद्योग विकसित झाले पाहिजे. मग याच्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून प्रयत्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायचं, त्या जिल्ह्यातली अशी काही चांगली उदाहरणं शोधायची, निवडायची, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्या बिझनेसचं मॉड्यूल समजून घ्यायचं, त्यांची वाट समजून घ्यायची आणि ती पुस्तकाच्या रूपानं प्रामुख्यानं नवीन पिढीसाठी म्हणून समोर ठेवायची. नवीन पिढीसमोर उद्योजकतेचा हा संदेश, ज्याला आपण प्रॅक्टिकली म्हणूयात किंवा आपण प्रयोगातून विज्ञान म्हणतो ना, तशा पद्धतीने प्रयोगातनं उद्योजकता की हे पहा, यांनी हे प्रयोग केलेत, याच पद्धतीने हे पुढे गेलेले, हे बिझनेसचं अशा प्रकारचं मॉड्यूल आहे, यू कॅन डू इट. त्या यू कॅन डू इट या प्रेरणेतनं या सगळ्या प्रकारची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. बरं, नाही, खूप छान तुम्ही सांगितलं. पण मला आणखी एक पुढे जाऊन असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रेरणादायी लेखन हे जे आहे उद्योजकांचं,
त्यांना प्रेरणा मिळते, बरोबर आहे, पण फक्त पुस्तकं वाचून उद्योजकीय मानसिकता बनते का? हा पण प्रश्न चांगला आहे. मला या प्रश्नाच्या उत्तरात अशा दोन वेगळ्या, म्हणजे मी प्रश्न ह्यासाठी विचारला की तुम्ही दोन्ही बाजूनी दोन्ही बाजू पाहिलेल्या आहेत, म्हणजे वाचकांची पण बाजू पाहिलेली आहे आणि जे प्रत्यक्ष ज्यांनी उद्योगात आपली एक ओळख तयार केलेली असे उद्योजकही तुम्ही पाहिलेले आहेत, त्यांना देखील ह्या अशा गोष्टींचा फायदा झालेला असेल का? असेल तर कसा झाला असेल? सांगतो. जेव्हा तुम्ही एखादा विषय लिहून काढता तेव्हा ते डॉक्युमेंटेशन होत असतं. दुर्दैवानं आपल्याकडे असं आहे की पर्टिक्युलर मराठी माणसाबद्दल सांगायचं तर हा माणूस कामाला वाघ आहे, कामाचे डोंगरच्या डोंगर उभे करतो, पण डॉक्युमेंटेशनमध्ये आपण खूप कमी पडतो. मी असं म्हणेन की हे सगळं जे चालू आहे ते एक प्रकारचं प्रातिनिधिक स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन आहे, आणि डॉक्युमेंटेशन कायम उपयोगाला येत असतं दोन्ही बाजूनी. काय असतं की जेव्हा कोणी या गोष्टीचा विचार करतोय की मला नोकरी सोडून काही करायचंय किंवा माझ्या हातात काहीच नाही पण मला काहीतरी करायची इच्छा आहे, जायचं कुठं? प्रत्येकाला जाऊन भेटणं, त्यांना बोलणं हे प्रत्येकाला शक्य नाही. प्रत्येकाला, उद्योजकाला सुद्धा नवीन तरुणाला वेळ देणं शक्य नाहीये. त्याचबरोबर अशा प्रकार जे आपण म्हणतो ना की जुन्या काही ऐतिहासिक कादंबऱ्या असतात, काही खूप चांगल्या पद्धतीने लिहिली गेलेली काही व्यक्तिमत्व असतात, ती वाचून लोकांना प्रेरणा मिळते. तशाच प्रकारची प्रेरणा, लाईव्ह प्रेरणा मी म्हणेन की ती या लोकांच्या मधून मिळते. ही तशा अर्थाने लिव्हिंग लिजंड म्हणता येईल. ठीक आहे, लिजंड्स या शब्दाबद्दल कदाचित प्रतिवाद होईल, परंतु ही तुमच्या आमच्यातली माणसं आहेत ज्यांनी काही निर्माण केलंय, तर यांची उदाहरणं कुठंतरी डॉक्युमेंटेड झाली पाहिजेत, त्यांचा पाथवे डॉक्युमेंटेड झाला पाहिजे. वाचतात, लोक वाचतात. यातली एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की अशा प्रकारच्या पुस्तकाचा वाचक एक विशिष्ट मर्यादेतला आहे, कारण उद्योजकीय प्रेरणा विकसित होणं हा एक वेगळा भाग आहे की प्रत्येकाच्या मनात विकसित होणं शक्य नसतं. आमचे नारायण मामा होते लहानपणी आमच्या शेजारी, ते म्हणायचे सब सेट हो गए तो गधे कौन हकलना. म्हणण्याचं तात्पर्य त्यांच्या हे होतं की प्रत्येकच जणांच्या मनामध्ये या प्रेरणा आणि या भावना किंवा पुढे जाण्याची वृत्ती असते असं नाहीये, परंतु ज्याच्यात अशा प्रकारे काही एखादं बीज अंकुरणार असेल तर त्याला पूरक असणारी गोष्ट या पुस्तकात नव्हते. हा एक भाग. आणि दुसरा तुम्ही विचारलेला प्रश्न की या उद्योजकांच्या बाबतीत, मी ज्या 1000 लोकांच्या बद्दल आता म्हणालो की या 1001 लोकांच्यावर आतापर्यंत लिहून झाले, त्यातली किमान 50 ते 60% माणसं असतात की ज्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा छापून आले. ते आधी कुठेही 4 ओळी त्यांच्या छापून आलेल्या नव्हत्या. अनेकांना अधनमधनं माझा संवाद चालू असतो, बोलणं होतं, मी त्यांना फोन करतो, त्यांचे फोन येतात, फीडबॅक येतो. ज्यांना कोणी ओळखत नव्हता अशा माणसांनी आतापर्यंत 400, 500 व्याख्यानं दिलेली आहेत. उपयोग होतो, फरक पडतो. एक प्रकारचा ब्रँडिंगसाठी हा सगळा एक महत्वाचा सपोर्ट मिळतो. लोक काय असतं की उद्योजकाला भेटायचं तर MIDCत किंवा त्यांच्या कार्याच्या ठिकाणी जायला लागतं, हे कोणी जात नसतं. आणि प्रत्येकजण आपापल्या उद्योगात रमलेला असतो, तो आपलं नाव घेऊन मला ओळखा असं राजकीय नेत्यासारखं बॅनर लावत नसतो. त्यामुळे ही माणसं एक प्रकार पडद्याच्या मागे राहून अर्थकारणाला आधार देत असतात. ही प्रक्रिया मांडण्याचं एक काम हे जे काही चालू आहे यातनं त्यांची ओळख ज्यांची नाहीये त्यांची प्रस्थापित होते, ज्यांची आहे त्यांची विश्वासार्हता नक्कीच वाढते. कारण त्यांचा खरा वेळ म्हणजे आज तो माणूस मर्सिडीज मधनं फिरतोय खरा, पण एक काळ होता की ते सायकलवरती फिरायचे ना. तर सायकल टू मर्सिडीज हा प्रवास झाला कसा? तुम्ही जळू नका त्याच्यावरती, त्यांचा प्रवास समजून घ्या. तुम्ही पण मर्सिडीज मध्ये फिरायची इच्छा बाळगा, तुम्ही फिरू शकता. मला असं वाटतं की हा सगळा प्रवास या प्रेरणा आणि या पद्धतीने पुढे जाण्याची एक इच्छाशक्ती निर्माण करण्याचं काम या प्रकारच्या डॉक्युमेंटेशन मधनं होतं. त्यामुळे हे पुस्तक न म्हणता मी याला एक डॉक्युमेंटेशन स्वरूपात आलेला एक महत्वाचा दस्तऐवज असं म्हणेन. आणि मग याच्याबरोबरच आता तुमचा रुख ज्या विषयाकडे होता की नुसता छापील विषय न ठेवता त्याला मग आणखी नव्या माध्यमातून कसं आणायचं याच्यावरती एक विचार आपण सगळ्यांनी मिळून केला. यात तुम्ही पण खूप महत्वाचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये उचललेला आहात, आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. बिलकुल नाही, तुम्ही खूप छान विस्ताराने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला एक प्रश्न आणखी इथं ऍड करायचा आहे, तो असा की फर्स्ट जनरेशन किंवा ज्यांनी शून्यातनं उद्योग उभा केलेला आहे अशा उद्योजकांविषयी तुम्ही विपुल लेखन केलेलं आहे. जेपचं तुम्ही उदाहरण दिलं, त्यानंतर त्यांचे उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले, असे गोईंग ग्लोकल हे देखील गोईंग ग्लोकल आहे, पोलादी माणसं नावाची पूर्ण सिरीज आहे.
गोईंग लोकल हा आणखी एक वेगळा विषय. मी ज्या झेप बद्दल बोललो त्या झेप मधल्या उद्योजकांचा एक तपानंतर म्हणजे 12 वर्षानंतर काय झालं, वा, हा तो विषय आहे गोईंग लोकल. गोईंग लोकलचा अर्थ लोकल टू ग्लोबल. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो 2002, 3, 4 मध्ये आणि 6 मध्ये पुस्तक आलं, तेव्हा ही सगळी लोकल पातळीवर काम करणारी माणसं 12 वर्षात ग्लोबल झाली होती. म्हणजे त्यांचा लोकल टू लोकल हा जो प्रवास आहे तो याच्यामध्ये मांडलेला आहे. पोलादी माणसं आहे. तर हे सगळे प्रवास मांडताना पहिल्या म्हणजे जे शून्यात यांनी उभारणी केली, उद्योगाची वाटचाल सुरू केली, हे सगळं बरोबर आणि ते सगळ्यांना रस असतो त्याविषयी. मात्र दुसऱ्या पिढीतल्या उद्योजकांविषयी आपण लिहावं आणि हे मुव्हिंग एस्पिरेशन्स हे जे पुस्तक आहे हे दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे, मराठी आणि इंग्रजी. बरोबर आहे. तर या दोन्ही भाषांमधनं त्यांचा प्रवास पुढे यावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे ऑलरेडी एस्टॅब्लिश उद्योजक आहेत, त्यांची ही पुढची पिढी आहे, मग ह्यांचा प्रवास कशामुळे यायला पाहिजे? त्यांचं काय वेगळं? तुम्ही जो प्रश्न मला विचारला तोच प्रश्न मी या पिढीतल्या एका उद्योजकाला असंच डिवसण्यासाठी म्हणून विचारला होता. मला त्याची आठवण आली म्हणून मी हसलो. गोईंग लोकलचा आता मी जो उल्लेख केला, साधारण हे 2018 मध्ये आलेलं पुस्तक आहे. तर त्याच दरम्यान 18-19च्या दरम्यान या सगळ्या मंडळीशी चर्चा करत असताना यातल्या काही जणांची मुलं बिझनेसमध्ये ऑलरेडी आलेली होती. त्यातल्या एकाने मला असाच प्रश्न विचारला की बाबांच्या बद्दल तुम्ही आता 2-2दा लिहिताय, आमच्याबद्दल कधी लिहिणार? आणि अर्थात त्याने तो गमतीने प्रश्न विचारला होता आणि मी तेवढ्याच गमतीने त्यांना उत्तर दिलं होतं की तुमच्याबद्दल काय लिहायचं, तुम्हाला तर सगळं रेडी मिळालेलं आहे. अर्थात काही प्रमाणात याची माहिती नक्की माझ्याकडे होती की या नवीन पिढीनं खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे बिझनेसमध्ये. तरी पण एक डिवचायचं म्हणून मी कधी कधी असं हे करत असतो की असं डिवसल्याच्यानंतर नवीन काहीतरी त्यातनं निर्माण होतं. त्यांनी 1-2-4 वाक्यात त्यावेळेला उत्तर दिलं आणि मला सांगितलं की आपण एकदा भेटू आणि चर्चा करून. माझ्यासाठी गप्पा मारणं हा फार आनंदाचा भाग असतो. आम्ही वेळ ठरवून भेटलो आणि जवळजवळ 2-1 तास आम्ही गप्पा मारत होतो. आणि या गप्पातनं खूप नवनवीन पैलू आमच्या समोर आले ज्याच्याबद्दल मी पण याच्या आधी कधी विचार केलेला नव्हता. मी एवढंच विचार करत होतो की आधीच्या पिढीपेक्षा नवी पिढी अधिक शिकलेली आहे, अधिक हुशार आहे किंवा अशा अनेक गोष्टी. पण त्यावेळेला नक्की भान आलं आणि त्यातनं या मुव्हिंग एस्पिरेशनच्या पहिल्या भागाची निर्मिती झाली. आणि त्याच्यानंतर 1-2-1 वर्षानंतर हा दुसरा भाग आला, कारण पहिल्या भागामध्ये ही उदाहरणं बसणार नाही असं लक्षात आलं. त्यातला महत्वाचा पैलू असा आहे, आपण नेहमी जे फर्स्ट जनरेशन किंवा शून्यातनं विश्व निर्माण करणारे उद्योजक म्हणतो. ऑफकोर्स हे खूप महत्वाचं आहे, खूप मोठं काम आहे. याला खूप काय म्हणू की एक साधना लागते, इच्छाशक्ती लागते. पण याचा आणखी एक वेगळा पैलू असा आहे, जो पैलू आता या मुव्हिंग एस्पिरेशन्स 2 मध्ये मुलाखती घेत असताना एका वाक्यात माझ्या एका तरुण मित्राने सांगितलं की ते म्हणाले की 0तनं 100ला पोहोचण्यासाठीचा स्किल सेट वेगळा लागतो, 100वरनं 10,000ला पोहोचायसाठीचा स्किल सेट वेगळा असतो. मी त्यालाच एक्सपांड करून असं म्हणेन की 0तनं एक स्थान निर्माण करण्यासाठी जे काही स्किल्स लागतात त्यापेक्षा खूप वेगळे. मी त्याला अधिक किंवा कमी किंवा अशा ह्याच्यात तोलणार नाहीये. ते स्किल सेट वेगळे असतात, जे स्किल सेट तुम्हाला त्या 100पासून पुढच्या टप्प्यावरती घेऊन जात असतात. आणि ही सगळी जी माणसं आहेत, जी दुसऱ्या पिढीतली किंवा पुढच्या पिढीतले ज्यांना आपण म्हणूयात, त्यांच्याकडे हे काही स्किल सेट आहेत. त्याचं कारण असं आहे की आधीच्या पिढीने जे काही निर्माण केलेलं आहे ते त्यांनी सगळ्यात जवळून पाहिलेलं आहे. आपण बिझनेसबद्दल, बिझनेस कम्युनिटीबद्दल अनेक वेळेला बोलतो की तू त्या समाजातून आलाय तर तुझ्याकडे काय धंदा रक्तातच आहे. धंदा मुळात भारतीयाच्या रक्तात आहेच आहे, म्हणून तर आपण 35% होतो ना. धंदा आपल्या रक्तात आहे. फक्त त्या हनुमानाला ज्या पद्धतीने एक प्रेरणा मिळाली आणि त्याने भूभुक्कार करून श्रीलंका गाठली, ती ताकद त्याच्यात होती. तीच ताकद आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे. या ताकदीची आठवण करून देण्यासाठी हा सगळा जो काही उपक्रम चालू, तर त्यात नवीन पिढीच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की यांनी, मी असं म्हणतो वेगळ्या भाषेत, की यांनी त्यांच्या आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभारून जग पाहायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच्या पिढीपेक्षा यांना आणखी दूरचं दिसतं. तुमच्या डायनिंग टेबलवरती जेव्हा बिझनेसची चर्चा होते त्यावेळेला बिझनेस तुमच्या रक्तात खेळायला लागतो. जी मी म्हणेन की संधी या पहिल्या पिढीतल्या उद्योजकांना नव्हती, ती दुसऱ्या पिढीतल्या उद्योजकांना, पुढच्या पिढीतल्या उद्योजकांना, की त्यांच्या घरात बिझनेसची चर्चा सुरू झाली. त्यांचं शिक्षण आणखी वेगळ्या पद्धतीने झालं, कारण त्यांच्यासमोर एक मोटिव्ह नक्की होता की यस, मला याच्यात सहभागी व्हायचं, माझे वडील करतात हे छान, माझी आई करते हे काही छान आहे आणि याच्यामध्ये मला पुढे जायचं आहे.
उच्च शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असतो की व्यावसायिक उच्च शिक्षण यातल्या अनेकांनी घेतलेलं नव्हतं, ज्यांनी शून्यातून निर्माण केलं. नवी पिढी प्रयत्नपूर्वक या विषयात आल्यामुळे त्यातल्या अनेकांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. तिथल्या शिक्षणाची प्रतवारी आणखी वेगळी आहे, त्याचा खूप मोठा फायदा झाला. मला असं लक्षात आलं की एक बिझनेस कम्युनिटी डेव्हलप होणं, मी कम्युनिटी एका व्यापक अर्थाने मांडतो आहे की आपण सगळी मराठी माणसं असू किंवा भारतीय माणसं असू, हा बिझनेस कम्युनिटी डेव्हलप होण्याचा, कम्युनिटी डेव्हलपमेंटचा हा भाग आहे. हा विकसित होण्यासाठी उद्योजकतेचे वेगवेगळे पैलू समोर येत गेले पाहिजेत. शून्यातून कसं उभारायचं हा एक पैलू वेगळा आहे, आणि 100ला पोहोचल्यानंतर त्याचे 1000 किंवा 10,000 किंवा लाख कसे करायचे हा पैलू वेगळा आहे. हे पैलू समजून घेण्यासाठी नवीन पिढीची मानसिकता, त्यांचे प्रयत्न, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्यावरती आधीच्या पिढीने काय संस्कार केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घेणं मला आवश्यक वाटलं, आणि त्यातनं या सगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली. आणि आता याचे 2 भाग आपल्या समोर आलेले आहेत. वा, तुम्ही आता छान सांगितलं खरं, पण दुसरा प्रश्न आणखी एक्सपांड करतो मी थोडासा. तुम्ही अर्थात या पुस्तकासाठी नवीन पिढीशी बोललेला आहात, त्याचबरोबर त्यांच्या आधीच्या पिढीने उद्योग कुठपर्यंत आणून ठेवला होता, आणून ठेवला आहे, ह्याचा तुम्ही लेखजोखा याच्यात मांडला. तुम्हाला मोस्ट ऑफ द म्हणजे या ज्या सगळ्या कथा आहेत, यशोगाथा म्हणू आपण त्याला, याच्यामध्ये जर त्याचा आपलं एक समान धागा शोधायचा म्हटलं प्रत्येकांमधला, तर ह्या 2 पिढींमध्ये एक पिढीचं जे काही अंतर असतं, आपण विचार करण्याचं अंतर असतं, सगळ्या गोष्टींचं अंतर तुम्ही सांगितलं. इथून त्याला पुढे न्यायचं म्हणजे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं आकलन लागतं आणि पुढे ऊर्जा पण लागते. याच्यातला समान धागा कुठला आहे सगळ्या सक्सेस स्टोरीज मधला, असं तुम्हाला आता वाटतं त्या सगळ्या गोष्टी लिहून समोर आल्यानंतर? यात काही पैलू महत्वाचे आहेत. यातला एक सगळ्यात पहिला पैलू आहे तो विजिगीषू वृत्तीचा. मला यशस्वी व्हायचंय, मला पुढे जायचंय, मला हे सगळं घेऊन मोठं करायचंय, हा एक पहिला इन्स्टिंक्ट आधीची पिढी असो, पुढची पिढी असो की कुठलीही पिढी असो, प्रत्येक पिढीच्या मनामध्ये हा धागा अतिशय पक्का आहे. यातनं काय होतं तर तुम्ही संकटावरती मात करता, चॅलेंजेस येतात, त्याला तुम्ही संधीत रूपांतरित करता आणि तुम्ही पुढे जाता. दुसरा एक महत्वाचा भाग मला लक्षात येतोय, ज्याला आपण दीर्घकाळ टिकणारे उद्योग व्यवसाय म्हणूयात किंवा बिल्ड टू लास्ट अशी एक जी संकल्पना आहे की वर्षानुवर्ष छान चाललेलं आहे, याच्या मुळाशी कुठंतरी आहे ती नैतिकता. शॉर्ट गेन तुम्ही काही इकडचे तिकडचे उद्योगधंदे करून पुढे जाऊ शकाल, परंतु तुम्हाला लॉंग टर्म मध्ये एखाद्या क्षेत्रात स्वतःला उभं करायचंय, नाव टिकवायचंय, मोठं व्हायचंय, आपली क्रेडिबिलिटी वाढवायची, तर त्यात नैतिकता हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. मला वाटतं हा सगळ्या माझ्या आतापर्यंतच्या या पूर्ण लेखनात, किंबहुना आम्ही ही माणसं शोधत असताना कुणाबद्दल लिहायचं, जगात तर कोट्यवधी माणसं आहे, तो लिहू कोणाबद्दल, तर हे शॉर्टलिस्ट करत असताना यामध्ये प्रामुख्यानं पहिला माझ्या लेखनातला जो भाग असतो तो वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ पाहिजे. तर ही सगळी अशा प्रकारची स्वच्छता असणारी माणसं आहेत. या स्वच्छतेतून दूरपर्यंत पोहोचण्याची एक एनर्जी आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. तर हा धागा नैतिकतेचा मला सगळ्यात फेअर प्रॅक्टिस ज्याला म्हणून, सचोटी म्हणून. एक सोपं उदाहरण सांगायचं तर टॅक्स वाचवणं आणि टॅक्स चुकवणं दोन्ही ह्याच्यातनं बचतच होणार आहे. पण तुम्ही टॅक्स चुकवता त्यावेळेला तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता, तुम्ही टॅक्स वाचवता तर तुम्ही तरतुदींचा योग्य वापर करता. या पद्धतीने तुम्हाला विचार केला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकाल. आणि मग सातत्याने नवीन टेक्नॉलॉजीच्या बद्दलचा विचार करणं, ते आणणं, अनेक खूप चांगली उदाहरणं या पुस्तकात आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारची सिरीज या सगळ्याच्यातनं जन्माला येणार आहे. मला खात्री आहे तुम्ही ही सुरुवात जी काही करून दिलेली आहे, मला असं वाटतं त्याच्याबद्दलही थोडंसं आपण बिलकुल मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होतो. पुस्तकाचं तर आपण बोललोच आहे, मात्र हा सगळा कॉन्टेंट जो आहे, जो अतिशय इन्स्पायरिंग आहे, एस्पिरेशनल देखील आहे, तो डिजिटल मीडियातनं पण आला पाहिजे, तो निःशुल्क आला पाहिजे. ह्याचं देखील तुम्ही याच्या मागची काय भूमिका आहे? या 2 पैलू आता तुमच्या बोलण्यातनं झाले. एक डिजिटल मीडियातनं आला पाहिजे आणि दुसरं निःशुल्क आलं पाहिजे. यातल्या डिजिटल मीडियाबद्दल आधी बोलतो आणि निःशुल्क बद्दल नंतर बोलतो. हे लेखन वर्षानुवर्ष चालू आहे, लोकांपर्यंत पोहोचतंय, काही जण वाचतायत.
पण लक्षात असं येतं की प्रिंट मीडियाला काही नक्कीच मर्यादा असतात. पुस्तकं छापण्याला मर्यादा आहेत, वितरणाला मर्यादा आहेत. परंतु मधल्या काळामध्ये पर्टिक्युलरली कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडिया किंबहुना हा इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या वेगाने पुढे आला ते अभूतपूर्व होतं. आणि त्या सगळ्या याच्यापासून काही वेगवेगळ्या कल्पना डोक्यात सुरू झाल्या. अगदी सुरुवातीला आय थिंक कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यानच पहिल्या 2-4 महिन्यामध्ये दत्ता जोशी इनिशिएटिव्ह नावाने मी माझं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं. त्यात काही उद्योजकांच्या मुलाखती वगैरे घेतल्या. या पुस्तकात ज्यांच्याबद्दल लिहिले त्यापैकी काही जण त्यात होते. पण काही कारणामुळे तो थोडासा विषय तिथं थांबला. दरम्यानच्या काळात अनेकांशी या विषयावरती चर्चा सुरू होत्या. ज्यांच्याबद्दल लिहिले ते पण बोलायचे, ज्यांच्याबद्दल लिहिले नाही पण जे माझे तुमच्यासारखे चांगले हितचिंतक आहेत त्यांच्याशी चर्चा चालू होती. आमचे संभाजीनगरचेच एक मित्र आहेत मनोज तुंपळे, त्यांच्याशी अनेक वेळेला बोलणं झालं. त्यांनी पण अनेकदा सुचवलेलं होतं की अशा पद्धतीने काही करायला पाहिजे. बट एनीहू काही गोष्टी होत नव्हत्या. आणि मधल्या काळामध्ये आता खरं तर हा मुलाखतीत कसा काय करायचं, परंतु तुमच्याशी चर्चा पर्टिक्युलरली जी मागं एकदा आपली झालेली होती आणि हा विषय डिजिटल फॉर्मॅटमध्ये म्हणा किंवा या 2 विषय चाललेले होते माझ्या डोक्यातलं. जे काही जमलिंग होतं ते हे होतं की मी स्वतः या स्टोरीज वेगळ्या पद्धतीने मांडायच्या, मुलाखती घ्यायच्या, की जे पुस्तक आहे ते पॉडकास्ट स्वरूपात आणायचं. आणि मग सुरुवातीला एक पहिला प्रयोग आपण करून तरी बघूयात म्हणून मग हे पुस्तक आणूयात असं एक होतं. आणि त्यातलं एक महत्त्वाचं दुसरं कारण ठरलं, आमचे ज्यांच्या पुस्तकात हे सगळे आपले ज्यांच्या आवाजात हे मुव्हिंग ॲस्पिरेशन्सचे भाग आले ते आमचे सुधीर मोघे, ते पण माझे जुने मित्र आहेत. मागं पुण्यात आलो त्यावेळेला त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि त्यांच्यासमोर सहज बोलताना हा विषय आपल्या चर्चेत जो आला होता की असं काही करायचं चालू आहे आणि तुमच्या आवाजात हे करायचं का. तर माझ्यापेक्षा जास्ती उत्साहात ते होते. ते म्हणे की बिलकुल करूयात, तुम्ही कधीही सांगा, आपण उद्या सुरू करायला तयार आहोत. त्यांच्याशी थोडीशी चर्चा झाली. 2 पुस्तकं त्यांना वाचायला, पहिलं पुस्तक त्यावेळेचं दिलं, दुसऱ्या पुस्तकाचं काम चालू होतं. त्यांनी त्या स्टोरीज वाचल्या, 1-2 त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून मला त्यांनी पाठवलं पण. आणि नंतर मग पुढचा प्रवास तुमच्या सोबतीने हा जो काही सगळा झाला मीडिया क्युराच्या माध्यमातून तुम्ही तुमची जबाबदारी खूप छान पद्धतीने हे निभावली. अलिरामपूर आहेत आता आपल्या स्क्रीनच्या पाठीमागे ते आहेत, त्यांनी पण भरपूर या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे एफर्ट्स घ्यायचे होते ते घेतले. आणि फायनली सुरुवात म्हणून आपण असं म्हणूयात की ही 2 पुस्तकं डिजिटल फॉर्मॅटमध्ये आली. यातला पहिला फॉर्मॅट ऑफकोर्स वेगवेगळ्या ऑडिओ चॅनल्सवरती तुम्ही ही सगळी गोष्ट मांडलेली आहे. ज्यांना ऐकायचं त्यांनी ते ऐकावं. आणि बऱ्याच काही याच्यामध्ये काय असतं की जाता यूट्यूबवरती काही बघायचं तर मग ऑडिओ व्हिज्युअलचा एक विषय, मग तोच ऑडिओ वापरून आपण यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती हा सगळा कंटेंट शेअर केला आणि त्याच्यावरती मग काही जण ऐकू शकतील, पाहू शकतील. मुद्दा हा आहे की ज्याला इच्छा आहे त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये ते सगळं ऐकावं, पाहावं, वाचावं आणि त्याच्यावरती चर्चा करावी, त्यातून प्रेरणा घ्यावी. पुस्तक हवं आहे पुस्तक आहे, तुम्हाला पॉडकास्ट हवे तर पॉडकास्ट 13 चॅनलवरती आपण पॉडकास्ट हे केलेले आहेत. आणि यूट्यूब तर काय सगळ्या जगाचा महासागर तिथं आहे, त्यातलं तुम्ही काय हवं ते सिलेक्ट करा याच्यातलं आणि ऐका. आणि याच्यातला दुसरा जो भाग तुम्ही म्हणाला की निःशुल्क, तर माझी एक भावना प्रेरणा अशी आहे की आपण हे म्हणतो सा विद्या या विमुक्त ये, विद्या मुक्त असली पाहिजे. पुस्तक छापायला खर्च आहे त्याला माझा नाईलाज आहे, त्यामुळे ते मला विकावं लागेल. परंतु रेकॉर्डिंगच्या याच्यामध्ये तो 1 टाइम खर्च तो जो काही असेल तो झाला. त्यानंतर मग ते एकाने ऐको की 10 लाख लोकांनी ऐको, त्याला वेगळा खर्च नाही आहे. अपलोड करायचे काही खर्च असतील, ठीक आहे, त्याची व्यवस्था होऊन जाईल. परंतु ही विद्या, ही प्रेरणा, ही सगळी उदाहरणं, ही सगळी माणसं, याच्यावरती माझा हक्क कसा काय, तो समाजातला सगळा भाग आहे, तो समाजाचा हक्क त्यांच्यावर आहे. तो हक्क त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. ज्याला जे ऐकायचं त्याने ते मुक्तपणे ऐकावं, त्याच्यासाठी वेगळा पैसा मोजण्याची गरज नाही. प्रेरणा अशाच निर्माण होत असतात. प्रत्येक ठिकाणी पैसा गोळा करायला आपण बसलो तर तुम्हाला कोण कोण किती किती काय काय देणार आणि तुम्ही किती कमावणार आहात. द्या उपलब्ध करून लोकांना. तुम्ही ज्याला जे वाचायचं त्यांना वाचू द्या. त्यातनं काही निर्माण झालं तर ते अप्रत्यक्षपणाने जे काही तुमच्या मनाला मिळणारं समाधान आहे हे कुठल्याही प्रकारच्या खर्चापेक्षा आणि रकमेपेक्षा खूप जास्त आहे. वा, खूपच छान तुम्ही आता सांगितलं. आणि प्रेरणा कशातून मिळते आणि त्यातनं काय फुलू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इतरांना प्रेरणा देता देता तुमच्या या सगळ्या उपक्रमातूनच प्रेरणा मिळावी सर्वांना, असं म्हटलं तर अगदी बरोबर. पण यात एक छोटासा बोलायचा विषय राहिला, तो आवर्जून मांडला पाहिजे की इव्हन दो या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी निःशुल्क, पण याला काही खर्च असतोच.
तो खर्च सुद्धा उभा करणं खूप अवघड असतं, महत्त्वाचं असतं. यावेळेला मी आणखी एक नाव आवर्जून घेईन. आमचे संभाजीनगरचेच उद्योजक व्यावसायिक, मागची 20-22 वर्ष आमचा छान परिचय आहे. मी त्यांच्याबद्दल त्यावेळी सकाळमध्ये असताना पण लिहिलं होतं आणि अनेक उपक्रमांमध्ये ते माझ्यासोबत असतात, पाठीशी असतात. या सगळ्या पॉडकास्टसाठी येणारा जो काही सगळा हा खर्च आहे, या सगळा खर्च त्यांनी स्पॉन्सर केला आहे. मला वाटतं की अशा प्रकारच्या सगळ्या या लेखनाला किंवा याला ज्या पद्धतीने पोलादने किंवा ज्या पद्धतीने सुनीलभाई रायठटा किंवा सुनील गोयलांनी मदत केली, त्याच पद्धतीने आता फुलचंद सेठ जैन या डिजिटल फॉर्मॅटच्या मदतीसाठी म्हणून समोर आले आणि हे त्यांचं क्रेडिट खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज ठीक आहे, करायचं ठरवल्यानंतर आपण सगळं मिळून हे केलंच असतं. तुम्ही काही या गोष्टीसाठी अडून बसलेला नव्हता, परंतु शेवटी हा सगळा एक भाग खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं ती कृतज्ञता या सगळ्यांच्या त्यांना त्याचं महत्त्व लक्षात येणं हे त्याहून महत्त्वाचं आहे. एकतर ते स्वतः माध्यमाचं महत्त्व, ते स्वतः खूप जागरूक आहेत या सगळ्या याच्याबद्दल. अनेकदा त्यांच्याशी चर्चा होते, त्यांच्याशी चर्चेतनं पण मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. समाजापर्यंत पोहोचणं, आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचणं, याची तशा अर्थाने मी म्हणेन की खरी किंमत त्यांना कळते. कारण शेवटी हा आर्थिक विषय आहे. कुठलाही उद्योजक शेवटी यशस्वी होत असताना शेवटी अर्थकारण महत्त्वाचं असतं. मी खूप दरिद्री आहे पण मी फार यशस्वी आहे असं नाही होऊ शकत. तुम्हाला यशाची जी काही पॅरामीटर्स आहेत त्यात तुमच्या काय म्हणूयात त्याला की बँक बॅलन्सचा आणि त्याचा आधार खूप महत्त्वाचा असतो, तरच ते यश त्याच्यामध्ये पोचता येऊ शकतं. बरोबर. आता दत्ताजी, जाताना 2 स्ट्रेट प्रश्न. एक म्हणजे हे पुस्तक का वाचावं असं जर म्हटलं तर तुम्ही थोडक्यात काय कारण द्याल? मी जसं अगदी सुरुवातीला म्हणालो त्याचंच थोडक्यात सारांश म्हणे मी असं सांगेन की तुम्हाला काही करायचं आहे. काय असतं की अनेकदा एक घुसमट होत असते आपण जिथं कुठं काम करत असतो. मग कोणीतरी असतो की तो तुम्हाला असं वाटत असतं की तो तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतोय किंवा तुमच्या मनात खूप काही असतं आणि समोरचा कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. अशा वेळेचा एक सोपा मार्ग आहे, बाहेर पडा, पुढे जा. पण हे बाहेर पडा, पुढे जा याच्यासाठी प्रत्येकालाच ते करता येतं किंवा ती हिंमत असते असं नाही. परंतु तुम्ही जर ही अशी पुस्तकं वाचलीत किंवा पॉडकास्ट ऐकलेत किंवा यूट्यूबवरती पाहिलं, ही तर तुमच्यासमोर आत्ता 2-3 टायटल आहेत. माझी अशा प्रकारची 32 टायटल आहेत. 1000 उदाहरणं तुमच्यासाठी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या प्रकारची उदाहरणं त्यात आहेत. सुरुवात आपण या ऑडिओची या 2 पुस्तकांपासून केली. हळूहळू अनेक बाकीची पण उदाहरणं या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती यायला लागतील. हेतू तोच आहे की हे का वाचायचं, तर तुम्हाला जर काही करायची इच्छा असेल तर तुम्ही एकदा ऐकून घ्या, तुम्ही पहा, तुम्ही वाचा, तुम्ही मग हवं तर त्या लोकांना जाऊन भेटा. त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि यातनं तुम्हाला पुढे जायची संधी मिळेल. पुढे जायचं असेल तर तुम्हाला स्वतःला उभं राहावं लागेल. नोकऱ्या करून तुम्ही फार पुढे जाऊ शकणार नाही आहात. वर्षातली इन्क्रिमेंट्स याच्या पलीकडे तुम्ही विचार नाही करू शकत. पट्टीत तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी स्वतःचं उभं करायला लागेल. फार अवघड नाही आहे. ते कसं अवघड नाही आहे तेच याच्यात दिलंय. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हे वाचायला लावा. तब्बल 1000हून अधिक उद्योजकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेण्याचं फार मोठं काम आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे. त्यातनं अनेक पुस्तकं साकारलेली आहेत, उत्तम आणि प्रत्येकाला कन्सेप्ट आहे. या पुढं काय, पुढचं पाऊल काय असेल? पहिला भाग आहे की मागची आता 20, 22, 23, 24 वर्ष झाली उद्योजकतेच्याच विषयात काम करतोय, फोकस करून. मी जसं म्हणालो की माझं पॅशन आणि प्रोफेशन हे दोन्ही लेखन हे आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा उद्योजकतेचा फोकस ठेवून त्याच्यातले वेगवेगळे पैलू कसे मांडता येतील याच्यावरती मी काम करत राहणार आहे. यातला काही भाग प्रिंटेड स्वरूपात येईल. जसं आता पोलादी माणसं मालिकेबद्दल बोललो. महाराष्ट्रात 36 जिल्हे, त्यातले 24 जिल्हे माझे फिरून झालेले आहेत. अजूनही 12 बाकी आहेत. थोडी दमछाक होते, थोडा त्रास होतो, थोडंसं थांबला आहे तो विषय, पण कदाचित पुढचे 12 जिल्हे पण मी पोहोचेन. याशिवाय या वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये काम करणारी ही वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत, त्यांच्यावरती लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. मधल्या काळात 2-3 खूप छान विषय आणखी वेगळे हाताळले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करणाऱ्या 11 महिला, त्यांच्यावरती मी एक पुस्तक केलं होतं. आपल्या इथं पुण्यात मिटकॉन नावाची संस्था आहे. त्या मिटकॉन
कडनं दरवर्षी अशा काही महिला उद्योजकांना पुढे आणलं जातं, त्यांना पारितोषिक दिलं जातं. त्याचे खूप स्ट्रिक्ट क्रायटेरिया आहेत. असे क्रायटेरिया पार केलेल्या 11 महिलांच्या वरती मी लिहिलेलं आहे. म्हणजे खरं तर महिला उद्योजकता म्हणजे पापड लोणची असा एक साधारणपणे लोकांचा गैरसमज असतो, माझाही होता. पण यांच्याशी भेटताना बोलताना लक्षात असं आलं की काहीच्या काही काम करतात. कोणी ड्रिप इरिगेशनमध्ये काम करते, कोणी ERP मध्ये, कन्स्ट्रक्शन ERP मध्ये काम करते, कोणी आणखी प्रत्येकाचे वेगवेगळे पैलू आहेत. कोणी आर्किटेक्चरमध्ये काम करतात, कोणी सिव्हिलमध्ये काम करतात. हे अवघड महिलांनी उभं राहणं आपल्या माइंडसेटमधनं विचार केला तर अशी काही चांगली उदाहरणं मी शोधतोय. आर्किटेक्टवरती काही एक लिहिलेलं होतं. देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करणारे 25 आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यावर एक लिहिलेलं आहे. आपण साधारणपणे कुठलंही फील्ड म्हटल्यानंतर 2-4 त्याचे ॲस्पेक्ट असतात. मी या 25 आर्किटेक्टवरती लिहिलंय आणि 25 आर्किटेक्ट 25 वेगळ्या प्रकारचं काम करतायत जे आर्किटेक्चरशी संबंधित आहे. हे कुठल्या फील्डमध्ये नसतं. असं जे खूप मोठं आहे, प्रेरणा भरपूर आहेत, लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासारखं खूप काही आहे. माझा प्रयत्न आहे सातत्याने या सगळ्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचत राहतील, पर्टिक्युलरली नवीन पिढीपर्यंत हे पोहोचवायची इच्छा आहे. आणि या नवीन पिढीला अपील व्हावं याच्यासाठीच ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये आता हे आपण सुरुवात केलेली आहे. तुमच्या सहकार्याने ती सुरुवात झाली आणि इथून पुढे ही सुरुवात, छोटीशी जी काही सुरुवात आहे ती आणखी विस्तारत जाईल अशी कल्पना आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये बेस तर उद्योजकतेचाच असेल आणि मग फॉर्मॅट जे असतील ते आणखी वेगवेगळे असू शकतील. वा. तर श्रोते हो, हा होता आपला स्टोरीटेल कट्टाचा, आणि ज्याच्यातून आज आपण प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आणि मुव्हिंग एस्पिरेशन्स ही जी त्यांची सिरीज नुकतीच आलेली आहे, पॉडकास्ट स्वरूपात देखील ती आपल्या सर्व महत्त्वाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, स्टोरीटेल असेल, स्पॉटिफाय असेल, ॲमेझॉन म्युझिक असेल, सर्वत्र उपलब्ध आहे. ॲपलवरती देखील, आयफोनवरती देखील आहे. शिवाय त्यांचा स्वतःचा जो यूट्यूब चॅनल आहे दत्ता जोशी इनिशिएटिव्ह नावाने, त्याच्यावरती देखील आहे. त्यामुळे ज्यांना डिजिटल फॉर्मॅटमध्ये हे सगळे मुव्हिंग एस्पिरेशन जाणून घ्यायचे आहेत त्यांना ती एक उत्तम संधी आहे. आणि ज्यांना पुस्तक स्वरूपात ते हवं आहे ते देखील पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध झालेलं आहे. आणि दत्ताजींच्या या आजवरच्या प्रवासाचा एक प्रकारचा छोटासा लेखजोखा आज या कट्ट्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या समोर आला. आणि पुढच्या वेळी त्यांच्या नवीन कन्सेप्ट काय असतील ते आता त्यांनी थोड्याशा बोलून दाखवले, पण पूर्ण सुतोवाच नाही केलेलं, पण प्रत्यक्ष प्रकल्पच ते आपल्या समोर सादर करतील अशी त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आणि त्याची खूप मोठी गरजही आहे. आणि मी पण तुमचे आभार मानेन. एकतर ह्या सगळ्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलीत. मीडिया क्युराच्या माध्यमातून खूप मोठं हे काम तशी सुरुवात झालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचे आणि तुमचे सहकारी अली रामपूर दोघांचे आभार. आणि आज या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही या सगळ्या विषयाला, मी कायम स्वतःला बाजूला ठेवत असतो. माझ्या दृष्टीने उद्योजकता हा विषय मोठा आहे, महत्त्वाचा. दत्ता जोशी हे एक साधन आहे, ते निमित्त मात्र आहे, ते निमित्त मात्रच राहील. मोठा आहे तो हा विषय मोठा आहे. हा विषय अधिक मोठा करण्यासाठी तुम्ही सगळेजण मदत करताय. वाचकांनी पण त्या विषयात मदत करावी आणि हा विषय पुढे घेऊन जायला त्याची एक जबाबदारी आपण सगळ्यांनी ही उचलावी. अशा प्रकारचे पॉडकास्ट माझेच म्हणून नाही, अन्य पण लेखकांच्या अनेकांनी या विषयावर खूप काही लिहिलेलं आहे. यातनं एक उद्योजकीय कम्युनिटी आपली डेव्हलप झाली पाहिजे, हेच माझं उद्दिष्ट आहे, हे माझं ध्येय आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनात आभार. थँक्यू. धन्यवाद.